महाराष्ट्र आवाज न्यूज. घराणेशाहीचा कळस. शिरपुरातील संस्थेतील कथित भरतीवर प्रशासन मौन का? शिरपूर शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आणि भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरपुरातील किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी तर शिक्षण संस्थेचा चक्क घरगुती मालमत्ता समजल्याचा प्रकार उघडकीस आला. स्वतःची खुर्ची वापरून त्यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना शाळांमध्ये भरती केलं आणि सरकारी पैशांवर डल्ला मारल्याचा आरोप होत आहे. काय आहे ही फॅमिली फॅक्टरी? एकाच कुटुंबातील तब्बल 12 जणांना नोकऱ्या देऊन या लोकांनी सरकारी नियमांची पायमल्ली केली आहे. मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत की संस्था चालकाचे नातेवाईक शाळेत नोकरी करू शकत नाहीत, पण नियमांना धाब्यावर बसवून रंधे यांनी आपल्याच माणसांची वर्णी लावली. विशेष म्हणजे ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या पदव्या डिग्र्या सुद्धा बोगस असल्याची गंभीर चर्चा आता शिक्षण वर्तुळात रंगली आहे. कोणाकोणाची नावं आहेत चर्चेत. या सर्वात मोठं नाव आणि जनतेचा विश्वासू राहुल रंधे, दीपक रंधे, महेश सोनवणे, दिलीप सागरे, रोहिणी रंधे, शशांक रंधे, निशांत रंधे, सारिका रंधे आणि विथे रंधे यांच्यासह 12 जणांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. शिक्षण विभाग गप्प का? सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई का होत नाही. रंधे हे राजकीयदृष्ट्या वजनदार असल्याने अधिकारी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने केला आहे. माझी संस्था, माझे लोक आणि सरकारी पगार हा अजब खेळ सुरू असताना सामान्य विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं असून या शिक्षण सम्राट कुटुंबाच्या घरावर आणि त्यांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर कायदेशीर कारवाईचा हातोडा कधी पडणार याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.